नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नुकत्याच राज्यसभा निवडणुका संपलेल्या आहेत. राज्यसभेच्या दर 2 वर्षांनी निवडणुका होतात. राज्यसभा हे विसर्जित न होणारं संसदेचं सभागृह आहे. त्यामधले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी त्या त्या राज्यातून नवे तेवढेच सदस्य निवडले जातात. तसं महाराष्ट्रातल्या 7 सदस्यांची निवृत्ती झाली आणि त्यांच्यासाठी परत एकदा निवडणुका झाल्या. तशा इतर 8-10 राज्यात आणखीन काहीतरी झाल्या. एकूण 37 नवे राज्यसभा सदस्य निवडून आले. तेवढेच निवृत्त झाले होते. 37 मध्ये जवळजवळ मला वाटते 20च्या आसपास का अधिक एकट्या भाजपचे निवडून आले. आणि भाजपचं गठबंधन एनडीए यांना राज्यसभेमध्ये जवळजवळ निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष अधिकाधिक काठावर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर 5 राज्यातल्या किंवा 4 राज्यातल्या आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अशा 5 विधानसभांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तमिळनाडू, केरळ, आसाम, बंगाल ही 4 राज्य आणि पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश, या 5 विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. आणि त्या 5 विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष बंगालकडे आहे. कारण बंगालमध्ये ममता दीदी आणि भाजप अधिक निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांच्यात तुंबळ लढाई चालू आहे. पण भाजपकडे आसामची सत्ता आहे आणि भाजपला बंगालची सत्ता काबीज करायची. पुदुचेरीमध्ये सुद्धा भाजपचा मित्र पक्ष सत्तेत आहे, पण तो केंद्रशासित प्रदेश आहे. एक खासदार कसाबसा निवडून येतो. केरळ आणि तमिळनाडू ही भाजपसाठी दुष्काळी राज्य आहे. अशा एकूण 5 विधानसभांच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये ममता, भाजप, स्टालिन, पिनियारी विजयन म्हणजे कम्युनिस्ट पार्टी, या सगळ्यांची चर्चा होत असताना काँग्रेसची फारशी चर्चा होत नाहीये. स्वबळावर निवडणुका लढवू शकेल अशी काँग्रेसची ताकद आसाममध्ये आहे, जिथे गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आणि सरकार आहे. तमिळनाडू या राज्यामध्ये तर गेली 60 वर्ष काँग्रेस हातात कटोरा घेऊन उभी आहे. निदान पहिली 67 ते 70-80 पर्यंत काँग्रेस हा तिथे 2 नंबरचा तरी पक्ष होता, विरोधी पक्ष होता. आता काँग्रेस हा 2, 3, 4, 5, 7 असा कुठल्या नंबरवर आहे याचा पत्ता नाही. अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यासारखे प्रभावी प्रादेशिक पक्ष ज्यांचे मुख्यमंत्री झाले, ते पक्ष आपल्या वाडग्यात काय भीक घालतील यासाठी कायम या किंवा त्या द्रमुकच्या दारात भिकाऱ्यासारखा उभा असलेला काँग्रेस पक्ष आपण कधीही परत तमिळनाडू जिंकू शकणार नाही अशी मनाशी खुणगाट बांधलेला काँग्रेस पक्ष ही आज तमिळनाडूतली काँग्रेसची अवस्था आहे. आणि दुसरीकडे केरळ हा जवळजवळ 50-55 वर्ष आघाड्यांमध्ये विभागलं गेलेलं राज्य आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालची युडीएफ, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, आणि डाव्यांच्या नेतृत्वाखालची एलडीएफ, लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट, या 2 गठबंधनामध्ये केरळची लढाई होत असते. मुख्यमंत्री अर्थातच इकडचा असला तर काँग्रेसचा किंवा तिकडचा असला तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा. पण स्वबळावर केरळ जिंकावा ही अपेक्षा काँग्रेसने 50 वर्षापूर्वी सोडली. केरळ आणि तमिळनाडू यासारखी 2 राज्य हातातून गेली असताना सुद्धा दीर्घकाळ राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस तग धरून ठेवू शकली. याचं कारण असलेली आणखीन 2 दाक्षिणात्य राज्य आहेत आणि एक अर्ध दाक्षिणात्य राज्य आहे, ते महाराष्ट्र.
आणखीन 2 राज्य, आता त्याची 3 झाली, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटक. पण तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटक इथे सुद्धा काँग्रेस आज पूर्वीसारखी प्रभावी राहिलेली नाही. जेव्हा जेव्हा स्थानिक नेत्यांनी आपल्या बळावर तिथली काँग्रेस मजबूत बनवली, ती केंद्रीय हायकमांडच्या हस्तक्षेपामुळे खिळखिळी होत नामशेष झाली. परत एकदा पुनरुज्जीवन झालं तर कुणीतरी काँग्रेसमधला स्ट्रॉंग नेता आला, मग तो कर्नाटकातला देवराज अरस असेल, सिद्धरामय्या असेल किंवा असा कोणी असेल, त्यांनी काँग्रेस परत एकदा उभी केली. तसाच तिकडे आंध्र प्रदेश, जेव्हा अखंड आंध्र प्रदेश होता, तेलंगणा वेगळा झाला नव्हता, तेव्हा चंद्राबाबू आणि एन टी रामाराव यांना आव्हान देत राजशेखर रेड्डी नावाचा काँग्रेस नेता 4,000 किलोमीटरची पदयात्रा करून त्याने आपल्या राज्यातल्या प्रादेशिक वर्चस्वाला सुरुंग लावला. हे लक्षात घेण्यासारखं आहे. पण परत तिथे सुद्धा तेलंगणा असो, आंध्र असो किंवा कर्नाटक असो, या 3 राज्यामधून काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हद्दपार झालेली आहे. तिथल्या प्रादेशिक नेत्यांनी उभारी दिली तर तो पक्ष परत उभा राहतो, नाहीतर मरगळतो. एवढं सोडलं तर महाराष्ट्रामध्ये असलेली काँग्रेस ही नेतृत्वहीनतेमुळे आता नामशेष झालेली आहे. आज काँग्रेस महाराष्ट्रामध्ये भले लोकसभेला 13 जागा निवडून आल्या, ती लॉटरी होती. वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसमध्ये आज ती ताकद राहिलेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रापासून वर, विंध्य पर्वतापासून वर तुम्ही गेलात तर काँग्रेस हा दखलपात्र म्हणावा अशी जी काही 4-5 राज्य आहेत, त्याच्यात एक पंजाब आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, छत्तीसगड आहे. एवढी राज्य सोडली तर काँग्रेस आणि बीजेपी यांच्याशी थेट लढत होणारी ही राज्य आहेत. तेवढी सोडली तर उरलेल्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला खाऊन टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, ओरिसा यासारखी मोठी राज्य आहेत. आज देशाच्या पातळीवर तुम्ही गेलात तर 543 लोकसभेचे सदस्य निवडून येतात. त्यामध्ये 300 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस नामशेष झालेली आहे. लोकसभेमध्ये स्वबळावर बहुमत मिळवायचं स्वप्न सुद्धा आज काँग्रेस बघू शकत नाही. कारण बहुमत म्हणजे 272 जागा जिंकण्यासाठी लढण्याची हिम्मत, इच्छा आणि क्षमता काँग्रेस गमावून बसलेली आहे. आणि त्याचं खापर काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर फोडावं लागतं. आपल्या नावावर, आपल्या घराण्याच्या नावावर, आपल्या पूर्व पुण्याईवर काँग्रेस पक्ष चालतो असं समजणारं गांधी घराणं जे आहे, नेहरू घराणं जे आहे, त्या घराण्याच्या नेतृत्वाशिवाय काँग्रेसला अन्य पर्याय नाही, हे पत्रकारांनी, जाणकारांनी, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेहरू खानदानाच्या डोक्यात इतकं भरवलेलं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर हातमिळवणी करावी किंवा नाही, राज ठाकरेला सोबत घ्यावा की नाही, हे सुद्धा राज ठाकरेंनी ठरवायचं असतं. इतकी काँग्रेस विकलांग झालेली आहे. मुंबईचं राजकारण हे राहुल गांधींना कळू शकत नाही. इथे पक्ष उभा करायचा तर शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून चांगलं यश मिळवलं असतं तर गल्ली बोळामध्ये, वॉर्डमध्ये काँग्रेस नव्याने पुनरुज्जीवित होऊ शकली असती. पण इतक्या बारीक लेवलवर लुडबुडायचं आणि जे काय उमेदवार ठरतील त्यांना जिंकून आणण्यासाठी तिकडे फिरकायचं सुद्धा नाही, हे जे काय हायकमांडचं धोरण आणि तंत्र आहे, त्यांनी काँग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ झालेला आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे 44 आमदार महाराष्ट्रात निवडून आले. पण त्यासाठी दिल्लीच्या नेत्यांनी, राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन किती प्रचार केला होता. नांदेडला 1 दिवस आलेले राहुल गांधी 2 सभा घेऊन परत गेले. आत्ता झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये
मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचा सुद्धा बोजवारा उडवून आपल्या पक्षाचं वाटोळं करून राहुल गांधींनी बिहारकडे पाठ फिरवलेली आहे. थोडक्यात आज काँग्रेसची अवस्था तुम्हाला बघायची असेल तर त्याचं वर्णन कसं करायचं. काल परवा आसाम मधला काँग्रेसचा लोकसभेत निवडून आलेला बार्डलोई नावाचा एक खासदार हा खासदारकी सोडून भाजपमध्ये आला आणि भाजपतर्फे विधानसभेची निवडणूक लढवतोय. इतकी काँग्रेस विस्कळीत होऊन गेलेली आहे. आणि आपला लोकसभेचा एक खासदार पक्ष सोडून जातो याविषयी प्रतिक्रिया देताना प्रियंका वाड्रा म्हणतात, त्यांनी जाण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधला तर बरं झालं असतं. म्हणजे एक खासदार आपल्या पक्षातून निघून गेला याचा दुःख, वेदना, खंत कुठेही दिसत नाही. प्रियंका वाड्रा एवढं तरी बोलल्या, राहुल गांधींना तर बार्डोलोई नावाचा माणूस आला काय आणि गेला काय याची कदर नाही. असाच एक माणूस काँग्रेस सोडून 10-11 वर्षापूर्वी गेला होता. त्याचं नाव होतं हेमंत विश्व शर्मा. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांनी भाजपने जिंकली तेव्हा आसाममध्ये पक्षाच्या काय चुका झाल्या ते सांगायला, समजवायला हेमंत विश्व शर्मा हा काँग्रेसचा आसाम मधला मंत्री दिल्लीला आला होता. त्याचं म्हणणं, त्याचं दुखणं ऐकून घेण्यापेक्षा राहुल गांधींनी त्याला सांगितलं, माझ्या लाडक्या कुत्र्यासाठी ती बिस्किटं उचलून आण. आणि त्यामुळे खवळलेला हेमंत विश्व शर्मा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला. कुठलंही पद मागितलं नाही, पण म्हणाला काँग्रेस संपूर्ण ईशान्य भारतातून नामशेष करण्याची जबाबदारी मला द्या, आणि त्याने ते करून दाखवलेलं आहे. आणि इतकं धावून 10 वर्ष उलटल्यानंतर बार्डोलोई सारखा एक काँग्रेस खासदार आत्ता काल परवाच्या निवडणुकीत लोकसभेवर निवडून आला, तो काँग्रेस सोडतो. तर प्रियंका वाड्रा म्हणतात, जाण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत झालं तर बरं झालं असतं. मित्रांनो, मला मुंशी प्रेमचंद या प्रसिद्ध हिंदी साहित्यिकाची एक कथा आहे. त्या कथेवर सत्यजित राय यांनी एक चित्रपट काढला होता, खूप गाजला होता, शतरंज के खिलाडी. काँग्रेसची आजची राजकीय दुर्दशा बघितली की मला तो चित्रपट, त्यातलं कथानक, ते व्हिज्युअल दिसायला लागतात. हळूहळू करत ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार भारतातली एक एक संस्थानं खालसा करून त्याचा कारभार आपल्या हाती घेत होतं. अशा वेळेला उत्तर भारतातलं सगळ्यात मोठं संस्थान जे होतं ते अवधचं संस्थान होतं. अवध संस्थान, जिथे वाजिद अली शहा नावाचा सुलतान नवाब कोण तो राज्य करत होता. आणि तो नाचगाण्यामध्ये इतका रमलेला होता की आपलं संस्थान गिळंकृत करायला कंपनी सरकार कारवाया करतंय, कारस्थान करतंय, याचा थांगपुत्ता त्याला नव्हता. आणि त्यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या संस्थानामध्ये आपला एक दूत म्हणून, प्रतिनिधी म्हणून कंपनी सरकारने जो एक रेसिडेंट पाठवलेला होता, ज्याचं काम टॉम अल्टर नावाच्या नटाने केलेलं होतं. तो त्या अवधमध्ये राहून मूळचा ब्रिटिश असलेला टॉम अल्टर किंवा तो रेसिडेंट हा सुद्धा इतका निष्ठावान झालेला असतो की जितकी आपल्या सत्तेवर वाजिद अली शहाची आणि त्याच्या सरदारांची निष्ठा नसते, त्यांच्या स्वातंत्र्यावर, स्वयंभूत्वावर, तेवढी त्या टॉम अल्टरची असते. आणि म्हणून ते संस्थान खालसा करण्याच्या दिशेने जी काय पावलं कंपनी सरकार टाकत होती त्याच्यासाठी टॉम अल्टरच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि वाजिद अली शाह नाच गाण्यांमध्ये रमलेला होता. गाणी ऐकायची, नृत्य बघायचं आणि त्या नर्तिकांसोबत स्वतःही नाचायचं. अशा नाच गाण्यात रमलेला वाजिद अली शाह
हा कंपनी सरकारशी लढू शकत नव्हता, त्याला थोपवू शकत नव्हता. अशा वेळेला त्यांच्याशी दोन हात करायचे तर नव्याने सैनिक उभारावे लागतील, सेना उभारावी लागेल. म्हणून सक्तीची सैन्य भरती सुरू होते. संस्थांचे विविध सरदार आहेत, त्यांना फतवे जातात, चला हजर व्हा, आपापली फौज घेऊन कंपनी सरकारशी लढायला हजर व्हा. असं म्हटल्यानंतर त्याचे दोन सरदार, एक संजीव कुमार होता आणि दुसरा मला वाटते सईद जाफरी होता. हे दोन सरदार म्हणून भूमिका करणारे हे इतके बुद्धिबळामध्ये रममाण झालेले असतात की त्यांचा आपल्या पत्नीकडे, बायकोकडे सुद्धा लक्ष नसतो, संसारात सुद्धा लक्ष नसतो. इतके ते त्या शतरंजच्या खेळामध्ये, बुद्धिबळाच्या खेळामध्ये रममाण झालेले आहेत. आणि दुसरीकडे स्वतः वाजिद अली शाह हा नाच गाण्यात रममाण झालेला आहे. ही जी अवस्था शतरंज के खिलाडी मध्ये मुन्शी प्रेमचंद यांनी रंगवलेली आहे, त्यापेक्षा आजच्या काँग्रेसची अवस्था वेगळी नाहीये, वेगळी नाहीये. आपल्याला जबरदस्तीने लढाईत घेऊन ओढलं जाईल म्हणून हे शतरंज के खिलाडी सरदार हे आपला दरबार महाल काय तो सोडून पळून जातात. एका दुर्गम खेड्यामध्ये जाऊन शतरंज खेळत बसतात. आणि त्यांना काय तो हुक्का पाणी खाणं पिणं आणून देणारा एक छोटा पोरगा आहे. तो पोरगा त्यांची सगळ्या सोयी देत असतो, त्यांना खाणं पुरवत असतो, हुक्का आणून देत असतो. तो पोरगा एका पहाटे हा सगळा हुक्का वगैरे आणून देतो आणि आपल्या घरी जायला निघतो. इतक्यात त्याला घोड्याच्या टापा ऐकू येतात आणि परेड करत, कवायत करत कंपनी सरकारची फौज गणवेशातली येताना दिसते. आणि एका झाडाच्या आड, बुंद्याच्या आड लपून तो पोरगा त्याच्या मनातली जी वेदना आहे की कंपनी सरकार आता अवध पण काबीज करणार, पण त्यांच्याशी कोणी लढायला तयार नाही, ही वेदना तो पोरगा बोलतो. त्याचे शब्द माझ्या डोक्यात राहिले, कौनो लढत नाही. ब्रिटिश सरकार अवध संस्थान, अख्खा देश हिंदुस्थान काबीज करते, पण आमच्यापैकी कोणालाही लढायची इच्छा सुद्धा राहिलेली नाही. राजा नाचगाण्यामध्ये रमलेला आहे वाजिद अली शाह आणि त्याचे सरदार डावपेच, बुद्धिबळाच्या पटावरचे डावपेच खेळण्यात रमलेले आहेत. याची वेदना त्या पोराच्या, निरागस पोराच्या डोळ्यामध्ये, शब्दामध्ये दिसते. काँग्रेसकडे बघा, संसद भवनाला सुद्धा राहुल गांधींनी पिकनिक स्पॉट बनवून टाकलाय. त्याला वाजिद अली शाह म्हणतात मित्र. वाजिद अली शहाने सत्तेचा दरबार होता, त्याला नाच गाण्याची कोठी बनवून टाकलं. राहुल गांधींनी काँग्रेसच्या संसदीय राजकारणाला पिकनिक स्पॉट बनवून टाकलाय. आणि त्यांचे जे सरदार असतील, तो पवन खेरा असेल, कोण दिग्विजय सिंग असतील, खरगे असतील, कोण आणखीन कोण असतील, हे सगळे त्या सईद जाफरी आणि संजीव कुमार सारखे कुठच्या तरी दूर गावात लढाईपासून दूर जाऊन बुद्धिबळाचे डाव खेळत बसलेले. पक्षाचं काय होतंय याची कोणालाही फिकर नाही. मित्रांनो, आजची काँग्रेस बघितल्यानंतर मला तो शतरंज के खिलाडी सिनेमा आठवतो. जमलं तर युट्यूबवर असेल, मुद्दाम बघा, हे प्रसंग बघा. इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो, समजावत असतो. आपली समजायची तयारी असावी लागते मित्रांनो. नसेल तर तुम्ही इतिहास जमा होता. काँग्रेस इतिहास जमा होण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आणि त्याचं 3 शब्दातलं उत्तर आहे, कौनो लढत नाही. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.